वेबसाईट बनवणारे और मे बी ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर तसं, नाही तर जसं आता निशांच्या केसमध्ये त्याचा टूर मॅनेजमेंटचा होता प्रोजेक्ट. मेक माय ट्रिप सारखी वेबसाईट होती. सो तशा टाईपच्या वेबसाईट बनवणारे आपण. आपल्याला एवढीच आयडिया असते की व्हॉट द एंड रिझल्ट विल बी. ओके, तर आपण करतो काय एक्झॅक्टली, दॅट कम्स ऑन इन द फर्स्ट, म्हणजे या पहिल्या पार्टमध्ये आपण ते एक्सप्लेन करू. आणि बाकी मग पुढे बॅक एंड वगैरे सगळं सगळं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण. आपण जाऊ याच्यामध्ये अराउंड 1 तासाभराचं होईल मटेरियल आय थिंक. तरी वी विल ट्राय शॉर्ट ठेवू आपण, कन्साइज आणि लवकर लवकर कम्प्लीट. सो पहिल्याचा पार्ट असतो टिपिकल कोणतं पण वेब ॲप्लिकेशन जे आपण म्हणतो ना, नॉट नॉट लाईक नॉट जस्ट अ सर्व्हर, वेब ॲप्लिकेशन, फुल फ्लेज ॲप्लिकेशन. ते 3 पार्टमध्ये, 3 टियरमध्ये आपण ब्रेक करतो, 3 लेयर्समध्ये राहतं. पहिलं राहतं एखादं फ्रंट एंड राहील, जिथे तुम्ही ॲक्च्युअली बटन्स वगैरे क्लिक कराल. ओके, आणि त्या त्या फ्रंट एंड नंतर आहे ना, इथे तुम्ही केलेले क्लिक्स और इथे तुम्ही फॉर्म फिल कराल, इथं जे पण तुम्ही साइन इन साइन अप वगैरे जे पण काही कराल, लाईक शेअर करताय आपण, नाही तर आपण कमेंट करतो, वॉट एव्हर इट मे बी, दॅट डेटा गोज टू बॅक एंड. आणि त्याच्यानंतर दॅट बॅक एंड प्रोसेसेस दॅट डेटा, आणि ते प्रोसेस केलेला डेटा देन वी स्टोर इन टू डेटाबेस. दिस इज अवर टिपिकल फ्लो. सो देर इज एक फ्रंट एंड, मध्ये बॅक एंड, देर इज अ डेटाबेस. राईट, तर हे 3 टियर असतात. यू विल डेव्हलप ऑल 3 ऑफ दम. हे तुम्ही तिघं डेव्हलप कराल. असं काही नाहीये की तुम्ही आधी डेटाबेस केला पाहिजे, मग त्याच्यानंतरच तुम्हाला बॅक एंड करता येईल, त्याच्यानंतरच तुम्हाला फ्रंट एंड करता येईल, असं काही नाहीये. यू कॅन स्टार्ट फ्रॉम एनीवेअर, आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू बाकीचं फिगर आउट करू शकता. इट्स नॉट कंपल्सरी की तुम्ही कोणतं पण एका साईडने स्टार्ट केलं पाहिजे म्हणून. काही काही स्टुडंट काय करतात, लॉग इन साइन अपचे फॉर्म आधी बनवतात फ्रंट एंडचे, आणि त्याच्यानंतर मग तो डेटा कुठे स्टोअर करायचा, देन दे स्टार्ट वर्किंग ऑन देअर बॅक एंड. आणि त्या बॅकएंडमध्ये पण तुम्ही कोड केला ना, तर टेम्पररीली आपण काय करतो, जो डेटा आलाय ना, तो तिथे लाईक व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करतो, नॉट इव्हन डेटाबेस, व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करतो. देन यू फिगर आउट केला त्याला डेटाबेसमध्ये कसं सेव्ह करायचं. सो तुम्ही कोणत्या पण साईडने स्टार्ट करू शकता आणि कोणत्या पण साईडला कम्प्लीट करू शकता. डझंट रिअली मॅटर. बट व्हॉट आर वी गोइंग टू डू, तुम्ही हे 3 पार्ट त्याच्यामध्ये करणारच आहे. ओके, तर ह्या 3 गोष्टी त्यात होतील: डेटाबेस, बॅकएंड आणि फ्रंट एंड. क्लिअर झालं असेल ना, तर मला सांगत जा की आलंय लक्षात, मग आपण पुढच्या याच्यावरती जम्प करू. हे आलं लक्षात सगळ्यांना? यू कॅन स्पीक, हो, काय प्रॉब्लेम नाही. हो. आलंय लक्षात. ओके. सो नेक्स्ट आहे, आता हे आपण म्हणतो की एकमेकांमध्ये कम्युनिकेट करतंय, राईट? बॅक एंड अँड फ्रंट एंड आर टॉकिंग विथ इच अदर. तर ते कम्युनिकेट करताय म्हणजे एक्झॅक्टली काय करताय? सो दॅट्स वेअर एपीआय म्हणून एक पार्ट येतो. ओके, एपीआय म्हणजे काय राहतं, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग. एक इथे एक्सपिरियन्स आला ऍक्च्युली, इट्स सपोज टू बी इंटरफेस. ओके, सो एपीआय इज लाईक, जसं मी ते त्या मेसेजमध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं, बरोबर? जसं आपण कोणत्या पण हॉटेलमध्ये जातो, वी वी कॉल इट अ सर्व्हर, राईट? बॅक एंड सर्व्हर म्हणतो आपण कायम, बरोबर? सो द सर्व्हर वर्ड इट सेल्फ मीन्स समवन हू सर्व्स. जसं आपल्या हॉटेलमध्ये सर्व्हर असतात जे आपल्याला आणून आपलं जेवण वाढून देतात, आपण वेटर पण म्हणतो त्यांना, राईट? सो वेटरला तुम्ही ऑर्डर देता, तर ती ऑर्डर आपण एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये देतो, राईट? जसं त्यांनी मेनू कार्ड आणून देतात, त्याआधी आपल्याला आपल्याला माहिती असतं यांच्याकडे काय अवेलेबल आहे, अँड अकॉर्डिंग टू दॅट मेनू कार्ड आपण त्या डिशचं नाव सांगतो की लाईक आम्हाला जिरा राईस आणि दाल तडका पाहिजे. त्याने त्यांना लक्षात येतं की एक्झॅक्टली कोणतं प्रोडक्ट आणायचंय, आणि ते तेच प्रोडक्ट आणून तुम्हाला तुमच्यासमोर सर्व्ह करतात, तुमच्यासमोर वाढतात, बरोबर? वी डोंट गेट एनी सरप्राइजेस. सो देर इज दिस लाईक इंटरफेस आहे आपल्या दोघांमध्ये, एखाद्या ऑर्डर घेणाऱ्या वेटरमध्ये आणि ऑर्डर देणाऱ्या कस्टमरमध्ये. देर इज दिस इंटरफेस वेर वी हॅव अग्रीड की आपण ह्या भाषेत बोलणार आहे, रादर दॅन, म्हणजे आता दाल तडका माईट हॅव लाईक भरपूर नाव आहेत त्याला, मराठी, हिंदी, इंग्लिश, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याला भरपूर नाव आहेत, बट वी डिसाइडेड टू कॉल इट दाल तडका, सो दॅट ते पण कन्फ्युज होणार नाही आणि आपण पण कन्फ्युज होणार नाही. व्हॉट वी वॉन्ट आपण एक्झॅक्टली सांगतो आणि आपल्याला आउटपुट पण एक्झॅक्टली सेम भेटतं. सो सेम थिंग इज एपीआय इज वेअर आपण डिसाईड करतो की आपल्याला काय, ढकल. म्यूट कर. सो एपीआय मध्ये आपण डिसाईड करतो की व्हॉट आवर फॉर्मॅट विल बी, राईट? सो आपला फॉर्मॅट फिक्स राहतो की आपण कोणत्या ह्याच्यातनं कोणत्या फॉर्मॅटमध्ये बोलणार आहे म्हणून, आणि आपण त्या ह्याच्यातनं त्यांचा डेटा त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला पण आउटपुट भेटतं. सो याचं एक एक्झाम्पल दाखवायचं ना तुम्हाला, तर इथे एक फेमस एपीआय आहे, फेचोर एपीआय. ऐकलं असेल तुम्ही याच्याबद्दल मे बी. सो आता याच्यातला जसा हा प्रोडक्टचा डेटा आहे, राईट? सो इफ यू गो अँड सर्च, इथे मला प्रोडक्टचा डेटा भेटेल. ओके, सो इट इज लाईक ID1,
देन देर इज टायटल, काहीतरी बॅकपॅक आहे, त्याच्यानंतर पुढे डिस्क्रिप्शन आहे, युअर परफेक्ट बॅकपॅक फॉर डे वगैरे वगैरे जे काय असेल ते. त्याच्यानंतर इथे हा फोटोची लिंक आहे, बरोबर. सो आता ही लिंक जर मी ओपन केली, पेज केली, तर मला त्याचा फोटो पण दिसेल. ओके, या बॅकपॅकसाठीचं ते प्रोडक्ट आहे, राईट. सो या फॉर्मॅटमध्ये रेटिंगमध्ये गेलं तर आपल्याला रेटिंग आहे, त्याच्यानंतर काउंट आहे, या सगळ्या गोष्टी येतात. सो इथे आता आपल्याला वी ॲग्रीड अपॉन की जेव्हा मी fexstoreapi.com/प्रोडक्ट सर्च करेल तेव्हा मला सगळे प्रोडक्ट आले पाहिजे. सो दीज आर ऑल द प्रोडक्ट्स. ID1, ID2, हे आता फॉर्मॅटिंग क्लिअर नाही दिसत आहे, बट इफ यू पिक दिस अप चांगलं जेसन व्ह्यूवर मध्ये टाकलं त्याला, तर वी कॅन ऍक्च्युली थोडं प्रॉपर झालं. जस्ट एक मिनिट. आता हे जेसन फॉर्मॅटमध्ये दिसतंय आपल्याला प्रॉपरली, राईट. आता इथे आयडी आहे, त्याच्यानंतर टायटल आहे, प्राइस आहे, डिस्क्रिप्शन आहे, आणि इमेजवरती ओव्हर केलं की आपल्याला इमेज पण दिसत आहे. सो ही जी लिंक होती ना, इथे त्यांनी एपीआय डेव्हलप करून दिलेली आहे आपल्याला. लाईक मला माहिती आहे, जेव्हा मी fexstoreapi.com/प्रोडक्ट्स टाकेल तेव्हा मला सगळे प्रोडक्ट्स येणार आहेत या फॉर्मॅटमध्ये. आणि त्या ज्या फॉर्मॅटमध्ये येतात दॅट फॉर्मॅट इज जेसन, राईट. सो देर आर दिस 3-4 थिंग्स. तो पहिला एक पार्ट राहतो, जसं त्या मेसेजच्या लास्टला होता बघा, त्या जेसन फॉर्मॅटमध्ये तो डेटा येतो आपल्याला. सो बॅकएंड हा डेटा कुठेतरी डेटाबेसमध्ये सेव्ह असेल, लाईक हे सगळे टायटल्स, हे सगळे प्राइजेस, हे डिस्क्रिप्शन, हे कुठेतरी टेबलमध्ये सेव्ह असतील कोणत्या पण, राईट. तर त्या टेबलमधला हा डेटा आपल्याला पुल करून स्पेसिफिक आय त्या स्पेसिफिक लिंकवरती तो आपल्याला डिलिव्हर केला. सो दिस इज बेसिकली व्हॉट अन एपीआय इज. एपीआय म्हणजे असं असतं, राईट. सो आपण काय केलं, बॅकएंड मधनं काहीतरी डेटा पिक केलाय, आणि तो त्या आय मीन डेटाबेस मधनं काहीतरी डेटा पिक केलाय, तो त्या बॅकएंड मध्ये त्या स्पेसिफिक URL ला, जसं इथे हा URL दिलाय, तिथे सर्व्ह केला. आता तो डेटा पिक करून आपल्याला पुढे काय करावं लागतं आणखी ऍडिशनल, की हा जो डेटा आहे, आता असं तर आपण कस्टमरला नाही दाखवू शकत ना. कस्टमरला दिसताना कसं दिसणार. सो जसं आता फिक्स्टोअर यूज करून तुम्ही कोणतं पण पाहिलं ना, सो फॉर एक्झाम्पल एक आपण Amazon घेतलं, तर Amazonच्या केसमध्ये आता हा लॅपटॉप आहे, गेमिंग लॅपटॉप, राईट. सो टायटल इथे आलं पाहिजे, प्राइस इथे दिसली पाहिजे, त्याच्यानंतर बाय नाऊ बटन इथे आलं पाहिजे. हे सगळे आपली रिक्वायरमेंट असते. वी आर नॉट एक्सपेक्टिंग इट टू बी की लाईक असा जेसन फॉर्मॅटमध्ये दिसेल आणि लोक इथूनच विकत घेतील, बरोबर. इथून हे पाहून कोणी विकत घेणार नाही. आता हे तुम्हाला प्रॉपरली प्रेझेंट करावं लागेल, समोरच्याला समजलं पाहिजे, प्रोडक्टची इमेज फॉर्मॅटमध्ये दिसली पाहिजे. असं टेक्स्ट दिसून चालणार नाही ना, लिंक दिसून. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, मग ह्या बॅकएंड मधनं आलेल्या ह्या सगळ्या एपीआयने दिलेल्या ह्या डेटाला याला आपल्याला फ्रंट एंड मध्ये प्रेझेंट करावं लागतं प्रॉपरली. सो फ्रंट एंडचा पार्ट आता खाली येईल, बट राईट नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट, एपीआय इज जस्ट अ वे टू गेट डेटा फ्रॉम डेटाबेस थ्रू बॅकएंड टू युअर फ्रंट एंड. फ्रंट एंड मध्ये येताना तुम्हाला जेसन फॉर्मॅटमध्ये हे भेटेल, हे आपण आधी बघू. ओके, आता ह्याला लक्षात एपीआय वाला पार्ट कोण अनम्यूट करतं, पटकन सांगा. एम आय ऑडिबल, आवाज येतोय ना? हो हो येतोय. हो हो येतोय आवाज. मग एपीआय वाला पार्ट कळाला काय एक्झॅक्टली? हो ओके, हो, त्याचा कळालं. रेस्ट. ओके, सो रेस्ट जो पार्ट आहे ना, तो रेस्ट इज वन ऑफ द टाइप ऑफ एपीआय. रेस्टफुल एपीआय जे आपण म्हणतो ना, सो रेस्ट एक टाइप आहे एपीआयचा. त्याच्यामध्ये या गोष्टी आधीच डिफाईंड असतात, जसं इथे गेट, त्याच्यानंतर पोस्ट, डिलीट, पुट, या टाईपचं. तर हे सगळं आधीच डिफाईंड आहे. तुम्ही बाय डिफॉल्ट जसं जसं करत जाल तसं तुम्हाला पण आयडिया येईल. जसं त्या शब्दांचे जसे मिनिंग घेत ना, तेच करतो आपण. गेट इज लाईक वी गेट डेटा फ्रॉम अवर बॅकएंड. पोस्ट इज लाईक वी पोस्ट डेटा टू अवर बॅकएंड, जे आपण ऍड करतो काही पण. त्याच्यानंतर डिलीट करतो, डिलीट इज डिलीट, अँड पुट इज लाईक अपडेटिंग, की तिथे काही असेल तर त्याला आपण अपडेट करतो. दिस इज बेसिकली क्रिएट, रिट्रीव्ह, डिलीट अँड अपडेट, विच यू ऑलवेज हिअर ॲज CRUD. CRUD ऐकतात ना, तेच आहे.
ओके. अँड प्रोजेक्ट इज लाईक तुम्ही क्रड ऍप्लिकेशन बनवणार आहे, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही, तेवढंच आहे. अँड जेसन इज द फॉर्मॅट दॅट विच ज्या भाषेमध्ये आपण बोलतो, लाईक बॅक एंड टॉक्स विथ आवर सर्व्हर, फ्रंट एंड टॉक्स विथ आवर सर्व्हर. ओके. नेक्स्ट तुम्ही पुढे जाल, एक डेटाबेस बनवाल. या सगळं आता इतकं आपलं चाललंच आहे, तर स्टार्ट करताना लेट्स से वी आर स्टार्टिंग फ्रॉम डेटाबेस. सो इट लुक समथिंग लाईक दिस. याला म्हणता ER डायग्राम. ER डायग्राम म्हणजे तुमचा डेटाबेस एक्झॅक्टली दिसेल कसा. वी प्लॅन अवर टेबल्स, की आपले टेबल्स असे असतील, म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे 6 टेबल आहेत आणि त्यांच्यामधलं रिलेशन 1 to many, many to 1 जे आपण शिकतो, ते रिलेशन आपण आधीच प्लॅन करतो. अँड दॅट प्लॅनिंग इज रिप्रेझेंटेड इन अ ER डायग्राम, जस्ट एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. So these are our entities like marks, subjects, teachers. These are our entities, and these are their relationships, 1 to many, many to 1, whatever it may be. तुम्ही यात प्लॅन कराल. तर हे 5-6 पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. यू हॅव टू इम्प्लिमेंट दिस. तुमच्या प्रोजेक्टमध्ये हे सगळं आलंच पाहिजे. फर्स्ट इज नॉर्मलायझेशन. फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन, की तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही नॉर्मलायझेशन यूज केलंय का, ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. प्रायमरी की फॉरेन कीज काय असतात, हे ऑब्व्हियसली जेव्हा रिलेशनशिप्स येतात 1 to many, many to 1 रिलेशनशिप्समध्ये हे कव्हर होईल, ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल प्रॉपरली. .SQL फाईल इज अ वे ज्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचे टेबल क्रिएट करायचे ना, त्याचे प्रोसेस पूर्ण सेव्ह करून ठेवता, कमांड्स, जेणेकरून तुम्ही 4 जण प्रोजेक्ट डेव्हलप करणार, राईट, मोर दॅन 1 पीपल. सो सगळ्यांकडे डेटाबेस सेम असला पाहिजे, नाही तर एकाचा डेटाबेस वेगळा, दुसऱ्याचा वेगळा, तर तुमचं बॅकएंड सर्व्हर काम नाही करू शकत. इट हॅज टू बी सेम एव्हरीवेअर. तर ते सेम कसं ठेवणार, तर तुम्ही एका SQL फाईलमध्ये मेंटेन कराल की तुमच्या प्रत्येक टेबलमध्ये कॉलम्स किती आहेत, प्रत्येक टेबलमध्ये कॉलमचे नावं काय आहेत, सगळीकडे स्पेलिंग सारखे असले पाहिजे, सगळीकडे नंबर ऑफ कॉलम सेम असले पाहिजे, सगळीकडे प्रायमरी फॉरेन कीचे रिलेशन्स ते पण सेम प्रॉपरली कनेक्ट केलेले असले पाहिजे. सो दॅट्स युअर SQL फाईल्स. आफ्टर दॅट डमी डेटा. डमी डेटा म्हणजे काय करायचं, जसं हे आपण पाहतो ना, दिस इज डमी डेटा. असा काहीतरी डेटा तुम्ही भरून ठेवलेला असला पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही API रन करून दाखवाल तर तिथे दिसेल ना, की ओके API ला आउटपुट येत आहे म्हणून, राईट. सो दिस काइंड ऑफ लाईक तुम्हाला पण टेस्ट करायला इझी होतं आणि दुसरं तुम्हाला दाखवायला पण इझी होतं की आमचा बॅकएंड रनिंग आहे, बॅकएंडवरनं डेटा येतोय म्हणून. सो दॅट्स ऑल अबाउट लाईक डेटाबेस. डेटाबेसमध्ये काय आणखी कॉम्प्लिकेटेड नाहीये, सिम्पल करा. सजेशन्स आर लाईक कमीत कमी टेबल ठेवा, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. अँड मेक इट सो की रिलेशन्स खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका, 1 to many, many to 1 खूप जास्त इकडून तिकडे कनेक्शन्स, कारण नंतर तुम्हाला जॉईन्स लिहायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. कीप इट सिम्पल, कीप इट इझी टू अंडरस्टँड अँड कीप इट इझी टू एक्सप्लेन, कारण ते तुम्हाला एक्सप्लेन पण करायचं सगळ्यांना. सो नेक्स्ट आपण जातो पुढच्या याच्याकडे. तर आता हे जावा गाईड्सवरनं घेतलेले युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती चांगले प्रोजेक्ट आहेत. जस्ट एक पार्ट की रिॲक्टचं त्याच्यामध्ये थोडंसं जुन्या व्हर्जन मधले, ते पण पुढे सांगतो मी. सो टिपिकली सीडॅक प्रोजेक्टमध्ये तुमचा डेटाबेस MySQL राहील. त्याच्यानंतर स्प्रिंग, आपल्या स्प्रिंग डेटा JPA, यू विल अंडरस्टँड दॅट आफ्टरवर्ड्स, लाईक त्याच्यात ORM म्हणून एक विषय असतो. आफ्टर दॅट कम्स युअर स्प्रिंग रेस्ट कंट्रोलर, जे रेस्ट API आपण आधी बोललो नाही का, आपल्याला रेस्ट API डेव्हलप करायचे आहे. सो दॅट विल बी हँडल्ड बाय युअर स्प्रिंग रेस्ट कंट्रोलर. आणि त्याच्यानंतर दॅट बॅकएंड विल कनेक्ट विथ युअर रिॲक्ट फ्रंट एंड. त्याच्यामध्ये सर्व्हिसेस, कंपोनंट्स आणि राउटर्स हे कंपोनंट्स येतात, हे पार्ट्स येतात. आणि त्यांच्यामधलं एकमेकांमधलं कम्युनिकेशन करायसाठी आपण यूज करतो Axios. HTTP फेच हा पण एक तुमच्याकडे ऑप्शन आहे, बट मोस्ट प्रोबेबली तुम्ही Axios यूज करणार त्यासाठी. कोणी स्टेट मॅनेजमेंटसाठी रिडक्स पण वापरता, तर ते पण तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही रिडक्स सुद्धा ते तुम्हाला यूज करता येतील. आता हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोणते कोणते फीचर्स असले पाहिजे हे आपण लास्टला बघू. सो टिपिकल आर्किटेक्चर प्रोजेक्टचं कसं दिसतं, तर तुम्ही असलं काहीतरी डिझाईन केलं पाहिजे अशा टाईपमध्ये. ओके. हे काय जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, सिम्पल. लाईक जर समजा तुम्हाला एखादं ई-कॉमर्स ऍप्लिकेशन बनवायचं, त्याच्यामध्ये एक तुमचा डेटाबेस राहील, त्याच्यात तुमचे 4 पार्ट पडतील, लाईक ऑथेंटिकेशन. त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, लॉग इन, साइन इन, साइन अप, हे जे आपलं असतं ना टिपिकल, तेच. युजर नेम वगैरे त्या सगळ्या गोष्टी, साइन इन, साइन अप सगळं हँडल करायला आपण एकच बनवतो. आय मीन लाईक एक सेक्शन येतो तुमच्या प्रोजेक्टचा. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला असं डिवाइड करू शकता, म्हणजे एखादे तुमचे 4 जण असतील ना, तर एकाला ऑथेंटिकेशन करायला सांगायचं, एकाला लिस्टिंग हँडल करायला सांगायचं, एकाला रिव्ह्यूज हँडल करायला सांगायचं, एकाला पेमेंट हँडल करायला सांगायचं. तुम्हाला असं डिवाइड करता येईल. सो लिस्टिंग इज लाईक हे जे आपण बघतो ना, दिस इज अ लिस्टिंग. याचं सगळं हँडल करणं, हा जो डेटा स्टोअर होतोय, दिस इज लिस्टिंग डेटा. हा युजर नेम वगैरे नाहीये ना इथे. सो इट्स अ लिस्टिंग डेटा. तर अशा टाईपचं करणं टिपिकल आपण ई-कॉमर्सच्याच एक्झाम्पलने काम करतो. रिव्ह्यूज इज लाईक लिस्टिंगमध्येच येतं. यू कॅन कीप इट सेपरेट, यू कॅन प्लॅन, म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं करू शकता. इट्स फ्री. तर रिव्ह्यूचा एक पार्ट आहे, ते तुम्हाला ऍड करावं लागेल. रिव्ह्यूज स्टोअर करणं, कमेंट स्टोअर करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या. आणि नेक्स्ट मग पुढचं येतं की त्याच्यामध्ये फीचर्स कोणते कोणते असले पाहिजे, तर हे आपण आधीच डिसाईड करतो. जसं वेंडर आहेत, हे झाले रोल. सो देर विल बी अ रोल ऑफ वेंडर, जो प्रोडक्ट ऍड करू शकतो. देर विल बी अ रोल ऑफ कस्टमर, जो प्रोडक्ट
बाय करू शकतो, राईट. अँड देर विल बी अ रोल ऑफ ॲडमिन, ते अप्रुव्हल वगैरे सारख्या गोष्टी करतात. सो यू हॅव लाईक दीज 3 रोल्स. या रोलसाठी तुम्हाला प्लॅन करावं लागतं आणि त्या रोलच्या बेसिसवरती ऑथेंटिकेशन व्हॅरी करतं. म्हणजे वेंडरला जसं वेबसाईटचा ॲक्सेस राहील, कस्टमरला तसा नाही राहणार, बरोबर? कारण आता Amazonचं पण तुम्हाला माहिती असतील, सेलर असतात. सेलरला ॲप्लिकेशन आपल्यासारखं नाही दिसत. सेलरला त्याची इन्फॉर्मेशन दिसते, की त्याचे किती लॅपटॉप विकले गेले, त्याचे किती लॅपटॉपला रिटर्न आलेलं आहे, किती लॅपटॉपला कंप्लेंट आहे, किती लॅपटॉपला चांगले रिव्ह्यू आहेत, किती लॅपटॉपला खराब रिव्ह्यू आहेत. तर त्याला ती इन्फॉर्मेशन दिसते. आपल्याला कस्टमर म्हणून काय दिसतं, की हे सगळे लॅपटॉप्स अवेलेबल आहेत, त्याच्यावरती ऑफर काय चालू आहे, त्याच्यावर प्राइजेस काय, त्याच्यावर लोकांनी काय रिव्ह्यू टाकले. सो इट व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन युअर रोल. तुम्हाला वेगळं वेगळं दिसतं. जेफ बेझोसने लॉग इन केलं तर त्याला Amazon ऑब्व्हियसली वेगळंच काहीतरी तिसरंच दिसत असणार, बिकॉज ही इज वन ऑफ द ॲडमिन्स, राईट. तर त्यांना ऑब्व्हियसली जास्त ऍक्सेस राहील, त्यांना चेंजेस करता येतील, त्यांना त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर काही आक्षेपार्ह काही वाटलं तर दे कॅन बॅन इट, दे कॅन त्या सेलरला ते रिमूव्ह करू शकतात, जर समजा कोणी काही रिस्की प्रोडक्ट सेल करत असतील त्या केसमध्ये. सो नेक्स्ट इज QA. QA इज क्वालिटी अश्युरन्स. इथे आपण टेस्टिंग करतो. बेसिकली तुम्ही जो पण काही तुमचा प्रोजेक्ट बनवला असेल तो तुम्ही टेस्ट केला पाहिजे. तुम्ही त्याच्यात पाहिलं पाहिजे इट इज वर्किंग प्रॉपरली. नाही तर तुमच्या डेमो देताना, प्रोजेक्ट इंटरव्ह्यूमध्ये म्हणा, नाही तर प्रोजेक्टच्या ओरलमध्ये डेमो देताना प्रोजेक्ट क्रॅश होतात. हे खूप म्हणजे भरपूर ठिकाणी होतं, भरपूर विद्यार्थ्यांचं होतं. सो ट्राय टू अवॉइड दॅट. आधी थोडंसं टेस्ट करत जा, डेली रन करत जा आणि प्रोजेक्ट डेव्हलप केल्यानंतर तुमचा पहिला इंटरव्ह्यू येईपर्यंत अराउंड 10-15 दिवसांचा गॅप जातो. तेवढ्या 10-15 दिवसात तुम्ही एकदा पण जर प्रोजेक्ट चालू केला नसेल आणि अचानक तुम्ही इंटरव्ह्यूवरने विचारलं की रन युअर प्रोजेक्ट दाखवा करून, आणि तुम्ही तिथे ओपन करायला गेले आणि जर तिथे क्रॅश झाला, खूप खराब इम्प्रेशन पडतं. सो मेक शुअर की वन्स युअर प्रोजेक्ट इज डेव्हलप्ड, एव्हरी डे थोडा थोडा रन करून बघत जा. जे युनिट टेस्ट केसेस, हा, जर असेल वेळ भेटत असेल युनिट टेस्ट केसेस लिहायला, तर युनिट टेस्टिंग इज ऑलवेज बेटर दॅन जस्ट रँडमली ओपन करून बघणं. त्याच्यापेक्षा तर चांगलंच राहील. सो ट्राय जे युनिट टेस्ट केसेस लिहिता आलं तर ते आपण करा. नेक्स्ट पार्ट इज डिप्लॉयमेंट. तर डिप्लॉयमेंटच्या केसमध्ये इट यूज टू बी ऑप्शनल, बट आत्ताच्या कंडिशनमध्ये प्रोजेक्ट डिप्लॉयड असलाच पाहिजे, बिकॉज CCPP मधनं तर तुम्हाला कॉल्स येतील. दे आर लाईक डायरेक्टली ते तुमच्या, इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस. बट जेव्हा तुम्ही एक्सटर्नली सेल्फ प्लेसमेंटसाठी अप्लाय करतात ना बाहेर, दे विल जज यू बेस्ड अपॉन युअर डिप्लॉयमेंट. तर तुमचा प्रोजेक्ट जर डिप्लॉयड असेल आणि तुमच्या रिझ्युमेमध्ये जर डायरेक्टली लिंक असेल ना प्रोजेक्ट ओपन करून बघायला, दॅट विल बी मच इम्प्रेसिव्ह देन अदर 99 रेझ्युमेस ज्यांचे तिथे फक्त प्रोजेक्टचं नाव आणि एक पॅराग्राफ टाकलेला असतो. ओके. सो डिप्लॉयमेंट केलंच पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वस्त टूल्स पण भरपूर आहेत, फ्री टूल्स आहेत. डोमेन वगैरे परचेस करायची काही गरज नाही. तुम्ही काही पण लिंक टाकली चालते. इट्स ओके, इट वर्क्स. सो याच्यात काही तुम्हाला हेल्प हवी असेल, डिटेल्स पाहिजे असेल, तर प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण हे बघू. सो देर विल बी टाइम फॉर दिस. तुमचे डाऊट्स पण सॉल्व्ह करता येतील आम्हाला तेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युली प्रोजेक्ट पण असेल की जो आम्हाला डिप्लॉय करून दाखवता येईल. ओके. नेक्स्ट इज टिपिकल. तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत प्रोजेक्ट करायला. वन इज स्प्रिंग बूट, रेस्टमध्ये करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट इज Node.js, थर्ड इज .NET प्रोजेक्ट. तुम्ही 3 पैकी कोणता पण सिलेक्ट करू शकता. सो टिपिकल स्प्रिंग बूटमध्ये तुमचं, आता स्प्रिंग तर तसं कव्हर होईलच, बट त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असं राहतं की तुमच्या काही कन्फिग फाईल्स राहतील, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं डेटाबेस कनेक्टिव्हिटी, पोर्ट्स वगैरे, कंटेक्स्ट पाथ्स, हे सगळ्या गोष्टी ऍड करता. नेक्स्ट इज युअर फॉर्म XML, याच्यामध्ये तुमचे डिपेंडन्सीज वगैरे असतात. नेक्स्ट इज देन दिस DAO लेअर, द एंटिटी मॉडेल, वॉट एव्हर यू मे कॉल इट, हा एक लेअर असतो. दिस एक्झॅक्टली रिप्रेझेंट्स युअर डेटाबेस. डेटाबेसमध्ये तुम्ही जेवढे पण टेबल्स बनवले असतील ना, those tables will be represented in this models layer. यामध्ये होईल ते. नेक्स्ट इज DTO. DTO इज वन ऑफ द वेज टू कन्वर्ट युअर डेटा. जितकं हवं आहे तितकंच आपण फ्रंट एंडला सेंड करतो, सगळं सेंड नाही करत. नेक्स्ट इज सर्व्हिस लेअर. सर्व्हिस लेअरमध्ये तुम्ही तुमचं बिझनेस लॉजिक लिहिता. इट जस्ट मीन्स लाईक लेट्स से फॉर एक्झाम्पल डेटाबेसमध्ये तुमचे सगळे लाईक्स आणि रिव्ह्यूज आहेत, 5 पैकी 4, 5 पैकी 4, 5 पैकी 3, 5 पैकी 2 स्टार्स आहेत. तो सर्व्हिस लेअर विल बी समथिंग लाईक या सगळ्या रिव्ह्यूजचं ॲव्हरेज काढणं. आणि हे जे आपल्याला दिसतं की देर आर लाईक 154 रेटिंग, म्हणजे 150 लोकांनी रेटिंग दिलेलं आहे आणि ॲव्हरेज रिव्ह्यू इज 4.2. सो इट्स समथिंग लाईक अशा टाईपचं कॅल्क्युलेशन की डेटाबेस मधनं सगळे रिव्ह्यूज घ्यायचे 152 लोकांनी दिलेले, अँड देन आपण त्याचा ॲव्हरेज करायचा आणि 4.2 ॲव्हरेज आहे, हा ॲव्हरेज तिथे दाखवायचा फ्रंट एंडवरती. दिस काइंड ऑफ थिंग्स, अशा प्रकारचं हे जे बिझनेस लॉजिक आहे, राईट. सो असं लॉजिक आपण सर्व्हिस लेअरमध्ये हँडल करतो. नेक्स्ट इज कंट्रोलर. कंट्रोलरमध्ये आपण बेसिकली इथे जे तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवलं, ज्याचं fakeapi.com/products, इथे सगळा प्रोडक्टचा डेटा येतो. दिस थिंग अशा प्रकारचं तुम्ही इथे करणार. जर तुमच्या केसमध्ये localhost:8080/products, इथे तुमचे सगळे प्रोडक्ट्स येतील. ऑर्डर्स, तिथे सगळे ऑर्डर्स येतील. युजर्स, तिथे सगळे युजर्स येतील. आणि जर समजा तुम्ही ID पण पास केला तर तुम्हाला त्या स्पेसिफिक आयडीची इन्फॉर्मेशन भेटेल, त्या स्पेसिफिक ऑर्डरची इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्या स्पेसिफिक युजरची इन्फॉर्मेशन भेटेल. लाईक फॉर एक्झाम्पल इथं
प्रोडक्ट 1 केलं तर आपल्याला फर्स्ट प्रोडक्टच येतं. वी कॅन ट्राय समथिंग लाईक प्रोडक्ट 4, ते फोर्थ प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, राईट? सो इथे मेन्स कॅज्युअल स्लिम फिट टी शर्ट आहे, समथिंग कोणत्या प्रकारचं टी शर्ट असेल ते. सो इथे फक्त आपण कंट्रोलरमध्ये हे एंड पॉइंट्स देतो. नाऊ Node.js मध्ये तुम्ही आता, तर Node.js मध्ये तुम्ही बेसिकली डिफरन्स काय आहे, स्प्रिंग बूट मध्ये प्रोजेक्ट करताना आपण यूज करत होतो स्प्रिंग बूट फ्रेमवर्क, लँग्वेज वॉज जावा, राईट? आणि रन टाइम कोणतं होतं तुमचं? JRE. JRE वर रन होतो ना तुमचा प्रोजेक्ट बनवल्यावर, तर जावाच्या बेसिक तर क्लिअर असतील ना, बरोबर? हो. राईट. सो Node.js इज मोर लाईक रन टाइम. आपण त्या Node.jsच्या V8 इंजिन वरती हे सगळं रन करतो. ओके. लँग्वेज इज जावास्क्रिप्ट. तुम्ही कोड करताना जावास्क्रिप्ट मध्ये कराल. अँड द फ्रेमवर्क यू विल यूज, इट्स अ लायब्ररी ऍक्च्युअली, नॉट अ फ्रेमवर्क, दॅट विल बी Express.js. ओके. सो एक्सप्रेस यूज करतो आपण. सो इथे एक त्याचं एक्झाम्पल आहे, जसं तुम्ही विदाउट एक्सप्रेस जर समजा प्युअरली जावास्क्रिप्ट मध्ये HTTP सर्व्हर बनवायला गेले तर इतका कोड लिहावा लागतो. ॲज कम्पेअर टू दॅट वेन यू आर युझिंग एक्सप्रेस, तुमचा कोड शॉर्ट होऊन जातो. सो ऑब्व्हियसली यूज एक्सप्रेस. एक्सप्रेस यूज करूनच सगळ्या या गोष्टी हँडल करा. इट विल बी सिम्पलर. बेसिक पॉईंट हा पण इथे पण हाच आहे की Express.js इज अ स्मॉल फ्रेमवर्क दॅट वर्क्स ऑन टॉप ऑफ Node.js वेब सर्व्हर टू सिम्प्लिफाय इट्स API अँड ॲड हेल्पफुल न्यू फीचर्स. तुमचं काम बरंचसं कमी होईल. आता Node.js मध्ये असा पार्ट आहे की हे ना खूप फ्लेक्झिबल आहे. तुम्ही कसंही करू शकता, लिटरली कसंही करू शकता तुमच्या मनात येईल तसं. सो इट बिकम्स की स्ट्रक्चर कसं ठेवता येईल, बट दिस इज टिपिकली व्हॉट युअर स्ट्रक्चर विल लुक लाईक. मोस्ट प्रोबेबली तुम्ही असंच ठेवणार. तर यामध्ये पण तेच आहे, जसं कंट्रोलर आहे. कंट्रोलरमध्ये आपण राउट्स वगैरे एक्सपोर्ट करतो. ते राउट्समध्ये आपण इम्पोर्ट करतो, कंट्रोलरमधनं आपण फंक्शन्स एक्सपोर्ट करतो, जे पण काय असेल ते. सो कंट्रोलर इज बेसिकली दॅट्स वेअर आपण आपले, जसं इथे पण होतं ना कंट्रोलरच्या केसमध्ये, हे डिफाईन करतो या गोष्टी, की कोणत्या लिंकवर काय भेटणार आहे म्हणून. त्याच्यानंतर मॉडेल्स इज मच लाईक इकडे जसं आपलं एंटिटी मॉडेल्स डाव होते, इट रेफर्स टू दॅट. मॉडेल्स त्या टाईपचेच राहतात. राउट्स इज लाईक एक्झॅक्ट लिंक कोणती राहील. डीबी एक फाईल बनवतो आपण db.js, त्याच्यामध्ये आपण डेटाबेस सोबतची कनेक्टिव्हिटी ती सगळी तिथे मेन्शन करतो. आणि सर्व्हिसेस, जर तुमचं काही कॉम्प्लिकेटेड बिझनेस लॉजिक असेल तर ते आपण इथे देतो. बट टिपिकली जर बिझनेस लॉजिक सिम्पल असेल तर आपण ते कंट्रोलरमध्येच लिहून टाकतो. तिथल्या तिथेच आपण हँडल करतो डेटाला आणि तिथल्या तिथेच डेटा सेंड करून देतो बॅकएंडमधून. सो इथे मॉडेल्समध्ये तुम्ही हँडल करताना तुम्हाला ह्या काही डिपेंडन्सी बघायला भेटतील. जर MongoDB मध्ये केलं तुम्ही नॉन रिलेशनल डेटाबेसमध्ये, देन यू विल ॲड Mongoose. आणि जर समजा MySQL असेल तर तिथे MySQL 2 मोस्ट प्रोबेबली राहील तुमचं, कारण कनेक्शन पोलिंग वगैरे सारखे फीचर्स आपल्याला लागतात. सो हे टिपिकल Node.jsच्या प्रोजेक्ट सारखं राहील. त्याचा एंट्री पॉईंट app.js म्हणून एक फाईल असते, तिथे सगळे तिथून आपलं ऍप्लिकेशन रन होणं स्टार्ट होतं. जसं जावामध्ये आपण मेन फंक्शन असतं त्या टाईपमध्ये. सो इकडे Node.jsचं असं कम्प्लीट होईल. Node.js Express.js मध्ये तुम्हाला करता येईल. थर्ड पार्ट इज .NET. सो .NET मध्ये ऍक्च्युली मी पर्सनली माझा प्रोजेक्ट नव्हता केलेला, सो आय डोंट रिअली हॅव एनी एक्सपर्टीज इन दॅट. बट स्टील .NET प्रोजेक्टमध्ये एक ॲडिशनल पार्ट ॲड होतो, जो आहे EF, एंटिटी फ्रेमवर्क. तर इथे ना तुम्ही आधी डेटाबेस बनवू शकता आणि तुमच्या डेटाबेसच्या टेबल्सच्या रिलेशन्सच्या हिशोबाने कोड जनरेट करता येतो तुम्हाला. कंटेक्स्ट आणि एंटिटी क्लासेस जनरेट करता येतात. सो .NET मध्ये प्रोजेक्ट त्यांना फास्टर, लवकर बनतो ॲज कम्पेअर टू अदर जे तुमचे 2 फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यापेक्षा .NET मध्ये लवकर बनेल. सो दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग इज .NET साठी बऱ्याच कंपन्या पण येतात. सो यू कॅन प्रिफर .NET, कारण जर तुमचा .NET मध्ये प्रोजेक्ट असेल तर तुमचं बेसिक ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पक्क असतं अँड यू कॅन आन्सर बेटर, लाईक क्वेश्चनचे आन्सर चांगले करता येतात तुम्हाला. सो इथे हा एक पार्ट आहे. यू कॅन स्टार्ट विथ डेटाबेस अँड टेबल्स अँड देन यू कॅन जनरेट कोड. अँड देर इज अनदर ऑप्शन, तुम्ही ऍक्च्युली कोड सुद्धा आधी करू शकता आणि डेटाबेस त्याच्यावरनं जनरेट होतात. हे स्प्रिंग मध्ये पण अवेलेबल आहे. यू कॅन राईट कोड अँड देन डेटाबेस विल बी जनरेटेड ऑटोमॅटिकली. सो .NET मध्ये पण तुम्हाला करता येईल. हे 3 ऑप्शन आहेत. त्या 3 पैकी तुम्ही कोणता पण एक सिलेक्ट करू शकता. वियर्डली इनफ तुम्ही या 3 पैकी दोन सिलेक्ट करू शकता आणि मायक्रो सर्व्हिसेस बेस्ड प्रोजेक्ट करू शकता. लाईक लॉग इन साइन अप तुम्ही Node.js मध्ये केलंय, ऑथेंटिकेशन सर्व्हिस तुम्ही Node.js मध्ये केली आणि बाकीचं पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही स्प्रिंग बूट मध्ये केलंय. दिस इज पॉसिबल. यू कॅन डू दिस. हे तुम्हाला मायक्रो सर्व्हिसेस मध्ये करावं लागतं. त्यांचं SDM मॉड्यूल झालेलं असेल ना, त्यांना थोडीफार आयडिया असेल याच्याबद्दल. सो यू कॅन डू दिस. हे पण एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. थोडंसं एक्सप्लोर करा, सर्च करा मायक्रो सर्व्हिसेस. जर जमत असेल, गो फॉर इट. नक्कीच करून पहा. बट इट टेक्स टाइम. आधीच ते थोडंसं क्लिअर सांगेल की त्याला वेळ लागतो बराचसा. नेक्स्ट इज लाईक फ्रंट एंड. सो फ्रंट एंडसाठी ना एक अशा टाईपचे आपण डायग्राम बनवतो. दिस इज कॉल्ड अ वायर फ्रेम.
लाईक टिपिकली आपलं ऍप्लिकेशन दिसेल कसं, आपण कुठे क्लिक केल्यानंतर कोणते पेजेस ओपन होतील. सो दिस इज लाईक अ होम पेज, राईट. सो होम पेजमध्ये जर समजा मी प्रोफाईलवर क्लिक केलं तर मला साइन अप पेज यायला पाहिजे, राईट. त्याच्यानंतर मी साइन अप केलं की त्याच्यानंतर साइन अपवर क्लिक केल्यानंतर मला साइन इन पेज यायला पाहिजे. मग मी ते साइन इनचे माझे युजर नेम आणि पासवर्ड टाकलं आणि साइन इनवर क्लिक केलं की माझं परत प्रोडक्ट सर्चचं पेज ओपन झालं पाहिजे, त्याच्यावरती मला प्रोडक्ट सर्च करता येते. लेट्स से फॉर एक्झाम्पल मला एखादं प्रोडक्ट आवडलं, मी त्याच्यावर क्लिक केलं, सो आय कॅन जम्प ऑन टू द प्रोडक्ट डिटेल्स पेज. आणि त्या प्रोडक्ट डिटेल्स पेजमध्ये मला बाय नाऊ वगैरे सगळे बटन्स भेटले पाहिजे. सो इफ आय क्लिक ऑन बाय नाऊ, मी पुढे ऑर्डर पेजवरती गेलो पाहिजे, राईट. सो हे तुम्हाला पुढे असं डेव्हलप करता येईल. पॉइंट इज स्टार्ट विथ दिस. तुम्ही हे जर समजा आधीच डिफाईन केलं की आपल्याला किती पेजेस करायचे आणि कुठून कुठे जाणार आहे डेटा, कुठून युजर कसा यूज करणार आहे त्या पूर्ण प्रोसेसला, तुमच्या ऍप्लिकेशनला, व्हॉट एव्हर द ऍप्लिकेशन मे बी, युजर कसा यूज करणार आहे हे तुम्ही आधी डिफाईन केलं ना, तर तुमच्या सगळ्या टीमला माहिती असतं की आपल्याला एक्झॅक्टली काय काय काम करायचंय. फ्रंट एंड वाल्याला माहिती फ्रंट एंड कसं करायचंय, बॅक एंड वाल्याला माहिती आपल्याला डेटा काय काय पुरवायचा आहे. सो डेव्हलपमेंट खूप सोपं होतं आणि कोलॅबरेशन खूप सोपं होतं. तुम्ही लोक 2-3 जण मिळून जेव्हा तुम्ही करायला जाल, इट विल बी मच इझियर देन रँडमली त्यांनी काहीतरी बनवून ठेवलं, तुम्ही काहीतरी बनवून ठेवलं, मग आता तुम्ही ट्राय करताय कोड कंबाईन करायचा, मग ते इंटिग्रेट होत नाहीये. सो अशा टाईपचे प्रॉब्लेम अवॉइड करायसाठी कम्युनिकेशन बेटर ठेवा आणि कम्युनिकेशन करायसाठी हे सगळे टूल्स वापरा. सो वन ऑफ दोज टूल्स इज वायर फ्रेम डायग्राम. तुम्ही जर वायर फ्रेम आधीच बनवली आणि डेटाबेसची ER आधीच बनवली, या 2 गोष्टी तुमच्या आधी झाल्या, सो युअर बॅक एंड इज डिसाइडेड, युअर फ्रंट एंड इज डिसाइडेड. डेव्हलप करणं खूप सोपं होतं. सो यू कॅन वर्क ऑन दिस. फ्रंट एंडसाठी अँग्युलर वगैरे ऑप्शन नाहीये, यू हॅव टू यूज रिॲक्ट, कारण सिलेबसमध्ये रिॲक्टच आहे फक्त. आणि सिलेबस सोडून आणखी नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं, नंतर त्याला इम्प्लिमेंटेशन करणं, इतका वेळ टिपिकली भेटत नाही. तुम्हाला भेटत असेल इफ इट इज पॉसिबल, नाही तर तुम्हाला जर सजेस्ट केलं असेल कॉलेजकडनं की यूज करा, असंच करा, देन थिंक अबाउट इट. त्या एक्सेप्शनल केसेसमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. बट जनरली मोस्ट स्टुडंट्स विल प्रिफर रिॲक्ट, कारण रिॲक्ट तुमच्या सिलेबसमध्ये राहील आणि यातच करता येईल. आता रिॲक्टमध्ये तसं सांगायसारखं भरपूर असं काही नाहीये. मेन 3च पॉईंट आहेत. फर्स्ट इज क्लास अँड फंक्शनल कॉम्पोनंट्स. सो देर आर दिस 2 टाइप्स ऑफ कॉम्पोनंट्स इन रिॲक्ट. तुम्ही क्लास कॉम्पोनंट्स पण करू शकता, बट दे आर डिप्रिकेटेड. सो अवॉइड क्लास कॉम्पोनंट्समध्ये प्रोजेक्ट करणं अवॉइड करा. फंक्शनल कॉम्पोनंट्समध्येच करा. फंक्शनल कॉम्पोनंट्समध्ये तुमचा कोड पण कमी होईल आणि इट विल बी अ मॉडर्न वे टू राईट रिॲक्ट. तर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम डाऊट सॉल्व्ह करताना पण इझी होईल, कारण तुम्हाला भरपूर सपोर्ट भेटेल ऑनलाईन. म्हणजे जसं तुम्ही फंक्शनल कंपोनंटमध्ये काही एरर असला, तुम्ही सर्च केला, तर तुम्हाला त्या एररचे रिलेटेड स्टॅक ओव्हरफ्लोचे पेजेस भेटतील, त्याच्यावरती बरीचशी इन्फॉर्मेशन भेटेल. बट क्लास कंपोनंट्समध्ये जर समजा काही डेप्रिकेटेड फीचरमुळे काही एरर येत असेल आणि ते फीचर डेप्रिकेटेड आहे, तर ते एरर सॉल्व्ह करणारं कोणी नाही आहे आणि टिपिकली त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि हेल्प भेटणं डिफिकल्ट होतं. सो कीप इन माइंड React.js, द फ्रंट एंड पार्ट ऑफ युअर प्रोजेक्ट शुड बी इन फंक्शनल कंपोनंट्स. सेकंड पार्ट इज हुक्स. आता ज्यांचं रिॲक्ट झालंय त्यांना याची आयडिया असेल की तुम्हाला म्हणजे लाईक वी यूज लॉट्स ऑफ हुक्स टू मेक शुअर दॅट अवर लाईक आपल्या रिॲक्ट सेशनमध्ये आपल्याला कोड कमी करावा लागतो, यूज इफेक्ट झालं, व्हॉट एव्हर इट मे बी. सो पॉइंट इज त्याच्यामध्ये एक अशी कन्सेप्ट आहे कस्टम हुक नावाची. तर फ्रंट एंडमध्ये तुम्ही काय वेगळं केलं, हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन येतो. सो त्यात तुम्हाला आन्सर करायचंय ना, त्या आन्सरसाठी तुम्हाला असतं की आम्ही एखादं कस्टम हुक बनवलं होतं. दिस इज अ गुड आन्सर. ओके, सो इफ यू आर डुईंग समथिंग लाईक दॅट, तुम्हाला लाईक फुल इम्प्रेशन पडतं इंटरव्ह्यूवरती, अँड दॅट इज गोइंग टू हेल्प यू. दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर प्लेसमेंट. सो ट्राय, बट आय एम नॉट एक्सपेक्टिंग की लाईक इतका वेळ भेटेल प्रत्येकाला की कस्टम हुक्स वगैरे बनवता येतील. व्हॉट एव्हर इट मे बी, ट्राय करा तुमच्या याच्याने. जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. अदर दॅन दॅट, JSX इज लाईक वन ऑफ द फॉर्मॅट्स ज्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टमध्ये HTML सुद्धा लिहितो. रिॲक्ट इज स्ट्रक्चर्ड इन दॅट वे. सो त्या याच्यामध्ये करताना, सो कीप इन माइंड you will use lots of HTML with your React code. There will be lots of HTML, there will be lots of CSS. So जेव्हा आपण React म्हणतोय, डोंट अज्युम की आपण React मध्ये करणार आहे HTML CSS आपल्याला काही लागणार नाहीये. सो युअर फंडामेंटल्स ऑफ HTML CSS हॅज टू बी क्लिअर. ते क्लिअर असेल तरच प्रोजेक्टला स्टार्ट करा. अदर दॅन दॅट 1-2 दिवस लिटरली वेस्ट करा HTML साठी, HTML आणि CSS साठी 1-2 दिवस वेस्ट करा. तुमच्या जेन्युइनली रिॲक्टच्या प्रोजेक्ट मधले बरेचसे प्रॉब्लेम आधीच क्लिअर होतील जर तुम्ही HTML CSS आणि जावास्क्रिप्ट या 3 टॉपिकसाठी थोडासा वेळ दिलेला असेल तर. ओके, आयदर तुमच्या ग्रुपमधल्या एखाद्या पर्सनने तरी केलं पाहिजे. जर समजा सगळ्यांना नसेल जमत, तर कोणीतरी एकाने तरी केलेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एरर्स लवकर सॉल्व्ह करता येतील. बिकॉज वेन इट कम्स टू जावास्क्रिप्ट, एरर्स आर समथिंग लाईक त्याला थोडंसं एक्सपिरियन्स आल्यानंतरच आपल्याला एरर्स व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. नाऊ दिस इज अबाउट लाईक फ्रंट एंड मध्ये आणखी काही खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. दिस इज बेसिक.
आता आपण हा लास्ट पार्ट घेऊ की तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फॅन्सी काय काय टाकता येईल. दीज थिंग्स आर लाईक तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स भेटतील तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला सांगाल तुम्ही हे सगळं केलंय तर देर इज दिस वन थिंग कॉल्ड जेसन वेब टोकन्स. यू कॅन ॲड दिस. सिक्युरिटीसाठी ॲड करतो आपण. तर हे पण एक्सप्लेन करायसारखा पॉईंट आहे. बरंचसं सांगता येतं याच्याबद्दल. इंटरव्ह्यूमध्ये 10-15 मिनिटं तुम्ही याच्यावर वेस्ट करू शकता आणि इट विल साऊंड लाईक यू आर लाईक एक्सपर्ट इन द प्रोजेक्ट दॅट यू हॅव बिल्ड. जर तुम्ही जेसन वेब टोकन्स यूज केलेले असतील, JWT जर त्याच्यामध्ये असेल तर युअर प्रोजेक्ट विल बी इनहेरिटली सिक्युअर. आणि त्या याच्यामध्ये तुम्हाला जो हा टिपिकल क्वेश्चन असतो की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये सिक्युरिटीसाठी काय केलं, यू विल हॅव द आन्सर रेडी. सेकंड पार्ट इज पासवर्ड इन्क्रिप्शन. टिपिकली आपण काय करतो, डेटाबेस क्रिएट करतो, युजर नेमचा कॉलम, पासवर्डचा कॉलम आणि डायरेक्ट प्लेन टेक्स्टमध्ये पासवर्ड 1 2 3 4 तिथे लिहिलेले असतात. दिस इज नॉट गुड प्रॅक्टिस. तुमचा पासवर्ड दुसरा समजला नाही पाहिजे काय. सो मेक शुअर यू एन्क्रिप्ट युअर पासवर्ड. त्याच्यासाठी Bcrypt आहे आपल्याकडे जावामध्ये, स्प्रिंग सिक्युरिटीमध्ये. Node.js मध्ये CryptoJS नावाची लायब्ररी आहे. .NET मध्ये पण काहीतरी असेल इक्विव्हॅलंट, आय एम नॉट शुअर. येस, SHA-256 अल्गोरिदम. बट हे सगळं तुम्हाला लायब्ररीमध्ये इनबिल्ट भेटेल डायरेक्टली. जसं CryptoJS यूज केलं, CryptoJS मध्ये तुम्हाला SHA अल्गोरिदम भेटून जातील डायरेक्टली. SHA स्टँड्स फॉर सिक्युअर हॅश अल्गोरिदम्स. इट्स वन ऑफ द वेज टू इन्क्रिप्ट अ पासवर्ड. आणि जर इन्क्रिप्शन काय असतं तेच माहिती नसेल तुम्हाला तर बेसिकली जो तुमचा असा राहतो ना पासवर्ड 1 2 3 4, ते याला काय करेल, असं कन्वर्ट करून दिले याला, लाईक अशा टाईप मध्ये काहीतरी. नॉट इवन 1 2 3, समथिंग लाईक दिस. अच्छा, दॅट अल्गोरिदम विल कन्वर्ट पासवर्ड 1 2 3 4 इंटू दिस. आणि आपण हे स्टोअर करून ठेवू, म्हणजे या साईडला इथे आपल्या डेटाबेसमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू. आणि जेव्हा युजर लॉग इन करेल ना, वी यूज सेम अल्गोरिदम. जे युजरने लॉग इन करताना पासवर्ड 1 2 3 4 टाकलं, आपण त्याला त्याच अल्गोरिदम मधनं पास करतो. फॉर एक्झाम्पल SHA-256 अँड वी गेट द सेम आउटपुट. राईट. मग आपण या दोघांना कम्पेअर करतो, हे दोघं सेम आहेत का. जर सेम असेल तर आपण लॉग इन करू देणार. अदरवाईज लेट्स से फॉर एक्झाम्पल त्यांनी पासवर्ड 1 2 3 टाकलं, 4 टाकला नाही, इट्स अन इनकरेक्ट पासवर्ड. सो सेम अल्गोरिदम मधनं पास केल्यानंतर जे आउटपुट येईल ना, ते आउटपुट विल बी डिफरंट. समथिंग लाईक ASD वगैरे याच्या सोडून काहीतरी वेगळंच बनेल. सो इफ दॅट आउटपुट इज डिफरंट, त्या केसमध्ये जर समजा आउटपुट असं काहीतरी आलं, सो इट इज नॉट मॅचिंग, हे मॅच नाही होते, तर आपण त्याला सांगू की द पासवर्ड इज इनकरेक्ट, यू शुड ट्राय अगेन. सो विदाउट नोईंग द ॲक्च्युअल पासवर्ड वी कॅन चेक फॉर पासवर्ड्स युझिंग इन्क्रिप्शन. तो हे त्यातला एक पार्ट आहे. सिलेबसमध्ये होतं, स्प्रिंग सिक्युरिटीमध्ये कव्हर होतं, बट इतकं डेप्थमध्ये जात नाही, कारण सिलेबस करायला जेन्युइनली वेळ नसतो. स्प्रिंग सिक्युरिटी वगैरे या सगळ्या गोष्टी, इन्क्रिप्शन वगैरे या सगळ्या गोष्टी शिकवायला शेड्यूलमध्ये लाईक सिलेबसमध्ये आहे, बट वेळ भेटणे इज व्हेरी डिफिकल्ट. जर शिकवलं तर चांगलीच गोष्ट आहे. अदरवाईज ट्राय गुगल वगैरे करून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. यू कॅन डू इट, तुम्हाला करता येईल. नेक्स्ट पार्ट इज PDF आउटपुट्स. लाईक जर ऑर्डर जनरेट होत असतील तुमच्या, ट्राय की तुम्हाला त्याचे PDF यूज करता येतील. स्प्रिंगमध्ये PDF साठी एक आहे, त्याच्यामध्ये लायब्ररीज आहेत तशा. यू कॅन ट्राय दॅट. डिपेंडन्सी आहेत त्या ट्राय करून बघा. PDF जर जनरेट करता येत असेल तर इट्स अ गुड ॲड ऑन तुमच्या प्रोजेक्टमध्ये. जसं तुम्ही ऑर्डर प्लेस केल्या जर इनवॉइस जनरेट करता आली तुम्हाला, दॅट इज व्हेरी गुड थिंग, जर इनवॉइस जनरेट होत असतील तर. नेक्स्ट इज वेंडर स्टॅटिस्टिक्स. जर समजा तुम्ही E-कॉमर्स सारखा प्रोजेक्ट केलाय ऑर एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट, तर जो तुमचा सेलिंगवाला जो रोल असतो ना, जसा टूर मॅनेजमेंट आहे, बस बुकिंग आहे, तिकीट बुकिंग आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, मूव्ही तिकीट बुकिंग सिस्टीम, कोणता पण तुमचा प्रोजेक्ट आहे, त्याचे जे तुम्ही वेंडर्स असतात ना, जे लोक सेल करतात, त्याचे किती सेल झाले, काय झाले, याचा तुम्ही डमी डेटा ऍड करून त्याच्या स्टॅटिस्टिक्ससाठी एक पेज ठेवलं पाहिजे तुमच्या वेंडरच्या लॉग इन मध्ये. नाही तर वेंडरने लॉग इन केल्यावर काय दिसतं माहिती का, फक्त ऑर्डर्स असा टेबल दिसतो. इट लुक्स व्हेरी लाईक ब्लँड आणि इनकम्प्लीट प्रोजेक्ट वाटतो. टू मेक इट प्रोफेशनल तुम्ही काय करू शकता, या सगळ्या इन्फॉर्मेशनला ना ग्राफ वगैरे फॉर्मॅटमध्ये दाखवायचं की तुमचे सेल्स वाढताय और व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला जसं प्रेझेंट करता येईल. मेक इट अ लिटिल बिट चांगलं दिसेल. ते डेटा तुमच्याकडे तिथेच आहे, तुम्हाला सेम डेटा फक्त युटिलाइज असा करायचा आहे की तुम्हाला ग्राफ और मे बी नंबर्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील चांगल्या याच्यामध्ये. नेक्स्ट इज मेल SMTP. जर ऑर्डर कन्फर्म झाली तर तुम्हाला मेल सेंड करता येतो. स्प्रिंग मेल म्हणून क्लायंट आहे, ते Node.js मध्ये पण ऑब्व्हियसली देर आर क्लायंट्स. सो यू कॅन यूज एनी ऑफ देम अँड यू कॅन सेंड मेल्स की जी ऑर्डर प्लेस केली, ऑर्डर कन्फर्मेशनचा मेल येतो ना आपल्याला, त्या टाईपचे मेल सेंड करता येतील. दिस इज गुड ॲड ऑन. त्याच्यानंतर मायक्रो सर्व्हिसेस, जे तुम्हाला बोललो की तुम्हाला तुमच्या एका प्रोजेक्टचे पार्ट्स करता येतील, यू कॅन डू दॅट. देर इज CI/CD इज कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. सो तुमचा जर समजा प्रोजेक्ट तुम्ही बनवला आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही एखादं फीचर ऍड केलं, तर तुम्हाला असं सेटअप करता येतं की तुम्ही गिटला तुमचा कोड पुश करताच तुमच्या पूर्ण डिप्लॉयमेंटमध्ये तो कोड ऍड होऊन जातो ऑटोमॅटिकली.
दॅट इज कॉल्ड CI/CD. CI/CD साठी जेंकिन्स वगैरे तुम्हाला वापरावं लागतं. वेळ भेटला तर करा. इट्स नॉट रिअली इम्पॉर्टंट, बट इफ यू डू दॅट इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. जेन्युइनली खूप इम्प्रेसिव्ह असतं हे. मायक्रो सर्व्हिसेस अँड CI/CD इज वन ऑफ द मोस्ट इम्प्रेसिव्ह पार्ट्स दॅट यू कॅन डू इन युअर प्रोजेक्ट. नेक्स्ट इज GitHub SCM. SCM इज सोर्स कोड मॅनेजमेंट. सो GitHub वापरा. बाय डिफॉल्ट GitHub वापरा. एकमेकांना झिप शेअर करत जाऊ नका. झिप शेअर करून करून काही काही स्टुडंट प्रोजेक्ट बनवतात की मी अर्धा कोड ऍड केला, आता तू घे, आता तू थोडासा कोड ऍड कर, मग ती झिप मला परत दे, मग मी त्याच्यात बाकीचा कोड ऍड करतो. दिस डझंट वर्क. लाईक इट वर्क्स फॉर 2 people, 3 people, बट प्रोफेशनली करताना इट विल नेव्हर वर्क विथ दिस काइंड ऑफ लाईक झिप्स वगैरे. कुणी काय चेंजेस केले यू विल नेव्हर नो. त्याने त्याच्या सिस्टमच्या हिशोबाने जर समजा समोरच्याने काही चेंजेस करून टाकले आणि तुम्हाला तशी झिप सेंड केली तर तुम्हाला तुमच्या सिस्टमच्या हिशोबाने परत ऍडजस्टमेंट करावं लागतील. इट मेक्स नो सेन्स. त्या केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, देर शुड बी अ GitHub रिपो. त्या रिपोवरती सगळ्यांनी कोड सगळा पुश करा अँड लेट इट बी देअर. ओके. आणि तिथे तुम्हाला कमिट्स दिसतील. त्या कमिट्समध्ये तुम्हाला कळेल पण की कोण कोणता कोड पुश करतंय, कोणी कोड पुश केल्यानंतर एरर यायला लागले तर तुम्हाला एरर शोधणं पण इझी होईल. जर समजा खूप जास्त प्रॉब्लेम येतात तर रिव्हर्ट करणं सुद्धा खूप इझी होईल तुम्हाला. आणि खूप जास्त डिफिकल्ट नाही राहत. जसं आता महेशनी कमांड्स टाकलाय, एवढ्या 5 कमांड इज इनफ. लाईक एवढ्यामध्ये तुमचा पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन जाईल. ओके. सो नेक्स्ट इज डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन इज नथिंग. तुम्ही काय करताय ते थोडंसं एखाद्या गुगल डॉक बनवा एखादी, त्याच्यामध्ये लिहित चला. स्क्रीनशॉट टाकायचे, बॅकएंड बनवलं की डिटेल टाकायचं त्याच्यामध्ये की बॅकएंड मधनं. जसं आता फॉर एक्झाम्पल ही जेसन येते आपल्याला बॅकएंड मधनं, राईट. सो ह्या जेसनचं हे जे स्ट्रक्चर आहे ना, ID, टायटल, प्राइस, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी अँड इमेज, राईट. सो हे जे स्ट्रक्चर आहे ना रेटिंग पण, सो हे स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये जर मेन्शन करून ठेवलं की बॅकएंड मधनं येताना ID, टायटल, प्राइस, डिस्क्रिप्शन, कॅटेगरी, इमेज आणि रेटिंग इतक्या गोष्टी येत आहेत. सो जो फ्रंट एंड जो जेव्हा कोड करायला गेल ना त्याला इमिजिएटली समजेल की मला ID तर कुठे दाखवायचं नाही आपल्याला. सो ID इज इमिजिएटली हिडन. टायटल इज समथिंग वी हॅव टू शो. आपल्याला मोठं दाखवायचं टायटल काहीतरी. प्राइस इज समथिंग वी हॅव टू शो नियर द बाय बटन. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन इज समथिंग वी हॅव टू शो लाईक इमिजिएटली आपल्या इमेजच्या शेजारी डिस्क्रिप्शन आलं पाहिजे. आफ्टर दॅट कॅटेगरी शुड बी लाईक वरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये कॅटेगरी आली पाहिजे अँड इमेज शुड बी इन द सेंटर. इथे इमेज दिसली पाहिजे म्हणून. सो दिस इज लाईक बेसिक स्ट्रक्चर. हे मला इमिजिएटली ॲज अ फ्रंट एंड इंजिनियर मला इमिजिएटली समजेल जर समजा हे तिथे लिहिलेलं असेल, राईट. तो रादर दॅन ट्राईंग दॅट एपीआय ट्राय करायची, त्याच्यानंतर बघायचं तिथे काय मग प्लॅन करायचं. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की डिफाईन इट, डॉक्युमेंट इट. आधीच ते लिहून ठेवा की आपल्या फ्रंट एंड मध्ये प्रोडक्ट दिसताना प्रोडक्टमध्ये ह्या सगळ्या 5-6 गोष्टी येतील, राईट. सो हे तुम्ही आधी प्लॅन करून कराल ना, लाईक जसं इथे म्हणत होता आपण ER डायग्राम आधी बनवायची अँड सेकंड पार्ट वायर फ्रेम आधी बनवायची. या 2 गोष्टी तुम्ही कराल ना, दिस इज पार्ट ऑफ युअर डॉक्युमेंटेशन. अँड देन ऍडिशनली कोडमध्ये तुम्ही काय काय फीचर ऍड करणार आहे ते पण तुम्ही लिहित जा. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन मध्ये हे पण ऍड करता येते की तुम्हाला प्रॉब्लेम काय काय आले. हे सगळं मटेरियल तुम्हाला कुठे कामात येईल, इंटरव्ह्यूमध्ये. जेव्हा तुम्हाला विचारतील की तुम्ही कसा प्लॅन केला होता प्रोजेक्ट. जो पण कोणी तुमचा लीडर असेल, जो पण कोणी सांगेल की आय वॉज द लीडर इन माय प्रोजेक्ट ग्रुप, फर्स्ट क्वेश्चन विल बी हाऊ डिड यू प्लॅन युअर प्रोजेक्ट. तुम्हाला प्लॅन कसा केला होता, काही नाही सर, चालू केलं होतं, मग मी एका झिपमध्ये कोड केला, मग मी माझ्या टीममेटला पाठवला, मग त्यांनी त्याचा कोड ऍड केला बॅकएंडचा, मग त्यांनी मला परत पाठवला, मग मी बाकीचा फ्रंट एंड ऍड केलं, झालं. सो दिस साऊंड्स लाईक व्हेरी अनप्रोफेशनल अँड दिस विल क्रिएट मोर प्रॉब्लेम्स रादर दॅन सोल्युशन्स. तो स्वतःचं असं नाही का म्हणजे इमेज खराब नाही करून घ्यायची कधी पण इंटरव्ह्यूमध्ये. मेक शुअर यू हॅव सम काइंड ऑफ डॉक्युमेंटेशन. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड करा. सो आय होप तुम्ही लाईक हवं असेल त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे काढून घ्या. आय विल ट्राय की हे इमेज म्हणून शेअर करता येईल, बट मोस्ट प्रॉब्ली जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं आय होप तुम्ही याचे काढून घेतले असेल स्क्रीनशॉट्स वगैरे काय असेल ते. अदर दॅन दॅट आपलं तर कव्हर झालेलं आहे टॉपिक पूर्ण. तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही आता विचारू शकता. तुम्हाला समजलंय प्रॉपरली, लेट मी नो. एखादा पार्ट जर रिपीट करायचा असेल तर सांगा, वी कॅन डू दॅट. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. लक्षात आलंय? हो. सो नेमका असा सीन आहे याचा की मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो, मग त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स घेऊ.